कायम याच्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात उभा प्रचार पॅटर्न देखील म्हणजे राजकीय प्रश्न आहे पण कायम तुम्हाला टार्गेट करण्यात आले असं पूर्ण आत्ता निर्दोष झाले. आपण समोरचे म्हणतात त्या संदर्भामध्ये हे परत लढत आहे. निकाल लागल्यानंतर देखील त्यांचं राजकारण फक्त याच्यावरून सुरू झालं अजूनही त्याबद्दल तुमचं याबद्दल म्हणणं काय? मी एवढंच सांगेन की ह्या दुर्दैवी घटनेनंतर घटना घडली 2006ला अगदी दुसऱ्या महिन्यापासूनच तिथे राजकारण जे आहे ते केलं गेलं. या दुर्दैवी घटनेचा वापर पूर्णतः राजकारणासाठी केला गेला. काही लोकांच्या सांगण्यावरून असेल परंतु अनेक जण जे आहेत त्या सांगण्याला बळी पडले आणि दुर्दैवी घटनेचा राजकीय पुरेपूर वापर झाला हे वास्तव आहे. यू सेइंग समथिंग? जो साक्षीदार होते एक मिनिट. I prefer not to speak about politics today. Maybe this evening or later on, after I have read through the verdict, I will let you all know, and we'll have a more detailed discussion. But do you see that there is a bigger conspiracy involved in against Mr. Patil? There is definitely a bigger there is definitely a bigger conspiracy, and we are kind of aware of who's involved. But then obviously it's not right to speak about it right now. But I will speak about it. I will speak about it with the due proof subsequently. पूरे मामले में अभी हाईकोर्ट में जाएंगे आने जितना भी सीबीआई ने भी अपने जो जांच है वो आगे लेने के लिए अपना प्रयास रखेंगे. वो नॉर्मल प्रोसीजर है and obviously we'll be a part of it. सर सीबीआई ने भी कहा है कि वो भी जाएंगे अदालत, अपील करेंगे इस पूरे मामले में. That is totally up to them. जो उनको करना है वो उन्होंने obviously करना ही है. No doubt about that. But given the fact that CBI is a central agency where the central government is of the NDA and this working is obviously independent of anything else, and everyone should obviously trust that. but is Mr. Shinde's party really putting on any kind of I pressure? prefer not to speak about any of it. राकेश मारिया जी का नाम भी इस केस में वापस एक बार दोहराया गया है. जिस तरीके से ये पूरा जो प्लानिंग किया गया था, जैन की इन्वॉल्वमेंट इसमें क्या थी, किस तरीके से देखते हैं? मैं इसके बारे में थोड़े मे बी इन अ डे और टू बात करूंगा विथ अ लिटिल मोर प्रूफ आफ्टर हैविंग रेड द वर्डिक्ट. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते, त्यांची साक्ष ज्यावेळी नोंदवण्यात आली त्यावेळी विरोधाभास त्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाला आणि हा एकच मुख्य धागा होता ज्या आधारावरती ही केस 20 वर्ष या ठिकाणी चालली. त्यात राकेश मारिया यांचं नाव देखील समोर आलं. मारिया यांना ते भेटले होते आणि त्यानंतर ज्या घटना घडल्या आपण देखील कोर्टात होतात. या संदर्भात आपलं नेमकं मत काय आहे, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, राजकीय दृष्ट्या प्रेशर होता, त्यातनं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. आज माननीय न्यायाधीश महोदयांनी अतिशय स्पष्टपणे जे काही घडलंय ते नमूद केलेलं आहे. आम्हाला या बाबतीमध्ये इतकंच सांगायचं आहे की एकदा वर्डिक्ट वाचल्यानंतर तुम्हालाही सगळ्या गोष्टी कळणार आहेत, आम्हालाही डिटेलमध्ये कळतील आणि त्याच्यानंतर आपण मला जेव्हा विचाराल तेव्हा मी अजून जास्त तुम्हाला प्रदीर्घ याविषयी बोलेन. म्हणालात की वर्डिक्ट वाचल्याच्या नंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली जाईल. जे षडयंत्र रचलं गेलं किंवा ज्या मंडळींनी यामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात तुम्ही भाष्य करणार? मी ठरवेन कधी बोलायचं. हे जे काही षडयंत्र रचलं गेलं, कोणी रचलं, कसं रचलं याची बऱ्यापैकी माहिती मला आहे, परंतु ते कधी सांगायचं आणि पर्याप्त पुरावे उपलब्ध करून द्यायचे ते मी ठरवेन. आज का जो फैसला आया है उसे लेकर के पहली प्रतिक्रिया आपकी क्या है, क्योंकि 17 साल बाद जो है इस मामले में फैसला आया. न्याय देवता पे पूरा हमारा विश्वास था और आज का वर्डिक्ट जो है वो हमें न्याय दे रहा है, इसकी डेफिनेटली खुशी है. मगर ये 17 साल इन सब लोगों के जो गए, खास करके मेरे पिताजी जो एक 1990 में मुख्यमंत्री बनने जा रहे थे महाराष्ट्र के, या 2000